अफजल खान जेव्हा चालून आला होता इकडे तुळजापूरमध्ये सुद्धा त्यांनी भयानक तांडव केलं होतं. तांडव कसलं, सगळा सत्यानाश केला होता. आणि अक्षरशः अफजल खानाची जेव्हाची सॉरी होती त्या म्हणजे काही निवडणुका नव्हत्या. एक तर आमच्याकडे सामील व्हा जसं आत्ता चालले तसं, नाहीतर तुम्हाला बेचिराग करू. बेचिराग म्हणजे घराची आबरू तर लुटणार, घरातले देव बाहेर आणून त्याचे तुकडे तुकडे केले जायचे आणि सगळ्या मारून टाकून घराला आग लावून टाकायची. त्याला म्हणायचे राख रांगोळी करून टाकायची, बेचिराग. आणि असं सगळं ते संकट येताना कान्होजी जेदे एक दिवस त्यांच्या 5 मुलांना घेऊन शिवाजी महाराजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की तो खान आलायसा. तर महाराज म्हणाले, महाराजांना माहिती होतं सगळं. महाराजांनी विचारलं काय, मग काय. नाही, खानाने पत्र पाठवले. ते पत्र काय, हेच जे आता भाजपवाले करतात ना, भाजपात या नाही तर जेलमध्ये जा. ही अफजल खानाचीच वृत्ती आहे. ही अफजल खानाचीच वृत्ती आहे. आम्हाला सामील व्हा, आमच्याकडे आलात तर तुम्हाला वतनदारी मिळेल, सुभेदारी मिळेल, अमुक होईल तमुक होईल, पण नाही आलात तर मुलांसकट मारले जाल. मग महाराजांनी त्यांना सांगितलं, विचारलं मग काय विचार आहे, तुमच्या मुलाबाळांच्या हितासाठी तुम्ही जा. आणि जे कान्होजी जे नाही चिडले त्याने एक बाजूला एक लोटा होता तो घेतला आणि महाराजांच्या पायावरती पाणी सोडलं. ते म्हणाले, हे सोडलं मी पाणी माझ्या वतनदारीवर, हे सोडलं मी माझं पाणी माझ्या 5 मुलांवर, पण या जेद्याच्या अंगामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जेद्या आणि त्याची 5 मुलं भगव्याशी बेईमानी करणार नाही. मेलो तरी 72 पण हातातला भगवा सोडणार नाही. त्या महाराष्ट्रामध्ये ही नीच नालायक गद्दारी औलाद ही वळवळून द्यायची आपण. अरे महाराष्ट्राची ओळख काय असणार आहे 300 वर्षानंतर, 350 वर्षानंतर छत्रपतींचा महाराष्ट्र, आणि ज्याचं वर्णन केले गेलेलं आहे राखट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, का तो गद्दारांच्या नालायकांच्या लाचाराच्या देशा करायचंय, ही ओळख ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून तुम्हाला जे मी सांगतोय की प्रत्येकाने ठरवायचं आपण कोण आहोत, गद्दार आहोत का निष्ठावान आहोत, आपण वाघ आहोत की लांडगे आहोत, आपण इमानदार आहोत का बेईमानदार आहोत. एवढ्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्हाला पटेल ते घ्या आणि मतदान करा. आणि मतदान करताना जसं मोदींनी सांगितलं होतं ना कर्नाटकात, काय सांगितलं होतं, बजरंग बली की जय बोलून मतदान करा. तसं मी तुम्हाला सांगतोय, आजच सांगतोय, काय निवडणूक आयोगाला करायचं तर करू द्या. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी असं करून या हुकुमशाहीला गाडून टाका. आणि ते गाडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असा माझा महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.